सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट काँग्रेसमध्ये वादाची चिन्ह आहेत का प्रश्न उपस्थित होतोय। कारण एक्झिट पोल नुसार सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे आघाडीवर आहेत। सांगलीच्या जागेबाबत मी नंतर बोलेन, मी बोलणारच आहे असं संजय राऊत काल म्हणाले होते। आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती, आमचं आयुष्य राजकारणात गेलं असंही संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। तर राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केली असं पटोले यांनी म्हटलंय। राऊत विद्वान, ते कालच लंडनमधून आले। पटोलेंनी हा खोचक टोला देखील लगावलाय। विदर्भात काय निकाल लागतात, पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात, कोणता अपक्ष जिंकतोय, का जिंकतोय हे आम्हाला माहिती आहे। नाही, मी सांगतोय तर त्याच्यावर नंतर बोलेन। मी बोलणारच आहे त्याच्यावरती। मला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे। आम्ही सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत। आमचं सुद्धा अख्खा आयुष्य राजकारणात, समाजकारणात आणि पत्रकारितेमध्ये गेलंय, मला माहिती आहे। संजय राऊतांच्या बद्दल मी काही जास्त वक्तव्य करणार नाही। या शाळेत शिकला संजय राऊत, ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती। त्याच्या गावात पिण्याचं पाणी, दवाखाना, त्याचा बाळातपणचा दवाखाना झालं ते काँग्रेसने निर्माण केलेलं होतं। आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसनेच केलेलं आहे। त्यामुळे मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी। संजय राऊत अतिविद्वान आहे आणि कालच ते लंडनहून आलेले आहेत, त्यामुळे अजून तिथून काय जास्त शिकून आले मला माहिती नाही।